नमस्कार मित्रमंडळीनो, चुकण्याच्या ऐवजी पहिली माफी मागतो. हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण असं आहे की ज्या वेळेला आपण विमानतळ तयार करतोय, भले या जगातलं कुठलं पण विमानतळ असू द्या, मी मराठी गावंढळ भाषेमध्ये सांगतोय, सोप्यात सोपा उपाय. आज अजितदादाचं जे अपघात घडला त्या जाग्यावरती जर समजा पाणी जर असतं, पाण्यावर जर ते विमान पडलं असतं तर सगळीच माणसं त्यातली वाचली असती. ही मी स्वतःचा माझा एक अनुभव सांगतो. विमानतळाच्या कडेनी कमीत कमी अर्धा किलोमीटरपर्यंत गोल कडेनी पाणी पाहिजे होतं. असं विमानतळ बनवताना अशी सिस्टीम पाहिजे. ती जर अशी सिस्टीम प्रत्येक विमानतळाला जर ठेवली, जर समजा ज्या वेळेला विमान खाली येते त्यावेळेला चुकून जर ट्रॅकरवर न जाता जर अलीकडं पडलं, आज अजितदादाचं जिथं विमान पडलंय तिथं जर पाणी जर असतं तर 100% माणसं सगळी वाचली असती. सगळीच, एक पण माणसाला दागाफटका झाला नसता त्याच्यामध्ये. का तर पाण्यात पडल्या पडल्या आग विझली असती, माणसांना कसलाही दगाफटका विजान झाली नसती. का तर विमान तळाच्या कडेनी पूर्ण पाणी, कडेनी जर पाणी असतं तर, आणि कमीत कमी एक परूस जरी पाणी असलं, 1-2 परूस जर पाणी असलं कडेनी, विमानतळाच्या कडेनी अजून पण चान्सेस आहेत. कुठलं परवा पण ते ह्याला एक विमान उडलं आपलं अहमदाबादला, ते पण विमान पडलं. त्यावेळेला सुद्धा कसं विमानतळाच्या जवळच पडलं, ते पण आसपास, काय लय लांब नाही पडलं. ते पण जर ज्या वेळेला वर जाते त्यावेळेला त्याचं काही घोटाळा झाला, अचानक खाली आलं, पडलं तरी, पाण्यात पडलं तरी माणसांना काही होऊ शकत नाही. कमीत कमी 1 किलोमीटर विमानतळाच्या बाजूने 1 किलोमीटर पर्यंत पूर्ण पाणी भरलं पाहिजे, यंत्र बनवलं पाहिजे पाण्याचं गोल, आणि फक्त आतमध्ये यायला एक रोड बनवला पाहिजे, ब्रिज टाकून लोकांना आतमध्ये येण्यासाठी दुसरी त्यांची वाहनं सोडली पाहिजे. अशी सिस्टीम जर केली तर 100% अपघात वाचतील. हे एकदा करून पहा. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा. 100% अपघात वाचणार म्हणलं की वाचणार, गॅरंटेड.